ज्यांनी अभ्यास यापूर्वी केलेला असेल 1-2 वर्षापासून त्यांचा असू दे, किंवा ज्यांचा अभ्यास नसेल किंवा ज्यांचा अभ्यास आता सुरू होणार असेल अशांसाठी असू दे, आपल्या सर्वांसाठी जर काही क्रिटिकल असेल तर तो म्हणजे तर येणारा 25चा अटेम्प्ट तुमच्यासाठी पुरेसा वेळ घेऊन आलेला आहे. कारण आयोगाने तुम्हाला ज्या पद्धतीने पुढचा प्रिलिम्सचा जो काही तारीख आहे ती सप्टेंबरमध्ये आहे, त्याच्या निकालाची जी तारीख आहे ती जवळपास तुमच्या जानेवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर 1-2 महिने आपल्याला मेन्सला मिळतील, पुरेसा आहे. आणि त्यासाठी म्हणून या चुका आणि शिका यातून बाहेर पडायचं असेल तर एक छोटासा तुम्हाला मी या ठिकाणी एक मास्टर प्लॅन तुम्हाला देतो. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, निश्चितच आपल्याला जो 2025चा आपला जो अटेम्प्ट आहे, या अटेम्प्टमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर त्या स्वप्नांना किंवा त्या स्वप्नांचा फक्त पाठलाग करून चालणार नाहीये, ते ध्येय फक्त बाळगून उर्वी आपल्या हृदयाशी चालणार नाहीये, ती इच्छा फक्त आपल्या हृदयात असून चालणार नाहीये, तर त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, त्यात दुमत नाही. कष्ट करावेच लागतील, दुमत नाही. पण त्याच्या बरोबरीनेच अत्यंत महत्वाचं जे आहे ते म्हणजे काय माहितीये, जो तुम्हा सर्वांकडे ज्यांनी अभ्यास यापूर्वी केलेला असेल 1-2 वर्षापासून त्यांचा असू दे, किंवा ज्यांचा अभ्यास नसेल किंवा ज्यांचा अभ्यास आता सुरू होणार असेल अशांसाठी असू दे, आपल्या सर्वांसाठी जर काही क्रिटिकल असेल, जर काही त्या ठिकाणी सर्वात जास्त क्रिटिकल असेल तर तो म्हणजे टाइम, वेळ. हा वेळ जो आहे तो सगळ्यात मोठी आपली टंचाई असणारा घटक आहे. आपल्याला वेळ नाहीये. का वेळ नाहीये? आगामी कालखंडामध्ये जेव्हा विद्यार्थी विचारतात सर 25चा देऊ का 26चा देऊ, तर त्या दृष्टिकोनातून बघाल तर येणारा 25चा अटेम्प्ट तुमच्यासाठी पुरेसा वेळ घेऊन आलेला आहे. कारण आयोगाने तुम्हाला ज्या पद्धतीने पुढचा प्रिलिम्सचा जो काही तारीख आहे ती सप्टेंबरमध्ये आहे, त्याच्यानंतर त्याच्या निकालाची जी तारीख आहे ती जवळपास तुमच्या जानेवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर 1-2 महिने आपल्याला मेन्सला मिळतील, पुरेसा आहे, निश्चित पुरेसा आहे. परंतु एकूण सिलेबसचा आवाका लक्षात घेतला तर मात्र तो वेळ हा भरपूर आहे असंही बिलकुल नाही, तो वेळ खूप जास्त आहे असंही नाहीये. त्यामुळे शब्द काय वापरला मी, तो पुरेसा आहे. पण जेव्हा आपल्याकडे पुरेसं अन्न, पुरेसं पाणी, पुरेसं असं जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा त्याच्यात एक अर्थ असतो बघा, ध्वनी त्यातून एक अर्थ होतो, तो म्हणजे पुरेसं आहे याचा अर्थ खूप नाहीये, याचा अर्थ मी सहजपणे वाया घालवतो असं होणार नाहीये. आणि त्यामुळे आगामी कालखंडामध्ये जर बघाल तुम्ही तर, आणि जर व्यवस्थितपणे सिलेबसचं विश्लेषण करून डिकोड करून जर तुम्ही दिवसांचं नियोजन कराल तर मित्रांनो, आपल्याकडे वेळ हा कट्टाकटी आहे. हो, आपल्या ग्रामीण भाषेत कसा आहे तो, कट्टाकटी आहे, कट टू कट आहे. हो, म्हणजे फार कमी पण नाही, फार जास्त पण नाहीये. आणि मग अशा वेळेस एकच फक्त सगळ्यात महत्वाचं अगदी सुरुवातीला सांगतो, ती बाब आपल्याला टाळायची आहे. ती म्हणजे काय, चुका आणि शिका याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. आता ती वेळ नाहीये मी चुकतो, मी त्यातून शिकतो, मग मी पुढे जातो, आता ती वेळ नाहीये. जर आपल्याला आगामी 25च्या परीक्षेमध्ये जी संधी आहे, जी पहिलीच परीक्षा असणार आहे, ती जर आपल्याला साध्य करायची असेल तर चुका आणि शिका याच्यातून आपल्याला ते नाही होणार हो. आणि त्यासाठी म्हणून या चुका आणि शिका यातून बाहेर पडायचं असेल तर एक छोटासा तुम्हाला मी या ठिकाणी एक मास्टर प्लॅन तुम्हाला देतो. हा मास्टर प्लॅन जो आहे तो मास्टर प्लॅन बघा काय आहे. हा मास्टर प्लॅन ज्याच्यामध्ये हे सगळे इनिशियल्स आहेत, म्हणजे कसं ॲक्रोनिम म्हणतो ना आपण, तशा प्रकारे एम, जे काही आपले टिपिकल जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला मास्टरी मिळवायचे. आन्सर रायटिंग सगळ्यात महत्वाचं आपल्याला करायचं आहे. करंट अफेअर्स मध्ये अतिशय स्ट्रॅटेजिकली जायचंय. का म्हणतोय मी हे, कारण मुलं व्हिडिओ बघायला 2-2 तास घालवतात आणि पुन्हा न्यूजपेपर वाचायला 2 तास घालवतात. एवढ्या करंट वरती तुम्हाला करंट लागल्याशिवाय राहणार नाही. हो, याचा काही उपयोग नाहीये. असलं करंट लावून येऊ नका. स्ट्रॅटेजिकली करंट अफेअर्सचा अभ्यास करा. हे पहिलं. दुसरं, तिसरं, रिव्हिजन. अभ्यास कमीच करा पण जास्त रिव्हिजन करा. कारण आपल्याला तिथे
मांडायचंय, लिहायचंय, प्रेझेंटेशन करायचंय आणि या पद्धतीमध्ये किंवा अशा स्वरूपामध्ये आपल्याला मित्रांनो निश्चितपणे रिकॉल करावे लागतात, मुद्दे रिकॉल करावे लागतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुम्हाला परीक्षेमध्ये रिकॉल करण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये. आपला मेंदू ऑटो पायलट मोडवरतीच जायला पाहिजे आणि तो गेला तर आणि तर आपला पेपर कव्हर होतो. आणि अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनची गरज असते, मग ती प्रिलिम मध्ये असू दे त्यापेक्षा जास्त मेन्स मध्ये असू दे. त्यामुळे खूप साऱ्या रिव्हिजन एसे ज्याला विद्यार्थी नेहमीच गृहीत धरतात घर की मुर्गी दाल बराबर या पद्धतीने एसेला गृहीत धरतात किंवा काही विद्यार्थी एसेकडे प्रचंड भीतीने बघतात. हे दोन्हीही टाळायचंय आणि आपल्याला एसेवरती प्रभुत्व मिळवायचंय. त्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. आणि त्याचबरोबर मॉक टेस्ट, ज्या टेस्ट आहेत त्या सातत्याने जे काही तुमचा टप्पा असेल टॉपिक निहाय किंवा पेपर निहाय ज्या टेस्ट द्याल तुम्ही त्या टेस्ट, म्हणजेच काय की अशा पद्धतीने पहिला यम आहे मास्टरी ऑन सब्जेक्ट्स. काही विशिष्ट विषय आहेत मित्रांनो त्याच्यावरती मास्टरी मिळवायची, सगळ्या विषयावरती नाही. दुसरं ते म्हणजे आन्सर रायटिंग. आपला आन्सर रायटिंग कंटिन्युअस डे 1 पासून असलं पाहिजे. नंबर 3 स्ट्रॅटेजिक करंट अफेअर्सचा अभ्यास अतिशय स्ट्रॅटेजिकली करायचा आहे, त्यात नाहक वेळ घालवू नका. चौथं रिव्हिजन, जेवढं वाचाल त्यापेक्षा जास्त रिव्हिजन कराल तर ऑटो मोड वरती तुमचा मेंदू जाईल आणि पेपर कव्हर होईल. हे नेहमी लक्षात ठेवा. एसे रिव्हिजन मध्ये आणखी एक मुद्दा सांगतो, कॉन्टेंटच्या मागे उगी धावू नका. फक्त कॉन्टेंट करत बसू नका, ऊर फुटल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून कॉन्टेंट पेक्षा जास्त थिंकिंग वरती आणि रिव्हिजन वरती फोकस करा. एसे रायटिंग, येस आपल्याला याच्यावरती खूप चांगली कमांड मिळवायची मित्रांनो. हा अतिशय लो हँगिंग फ्रूट आहे. आणि रेग्युलर मॉक टेस्ट, या मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण परीक्षेची रंगीत तालीम केली पाहिजे. मित्रांनो ह्या मास्टर प्लॅन वरती कमांड मिळवा आणि निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. आपल्याला या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त त्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे, हे पहिलं. आता पुढे जाऊयात. अगोदर आपण ती परीक्षा समजून घेऊयात नाही का. थोडक्यात सांगतो, तुम्हाला माहितीच आहे सगळं त्या पद्धतीने. आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा काही बदल नाहीये, जशा पूर्वी होत्या तशाच असणार आहेत. तसेच पेपर असतील, तसाच पॅटर्न असेल, काहीही चेंज होणार नाहीये त्याच्यामध्ये. म्हणूनच ही पूर्व परीक्षा सुद्धा तेवढीच खडतर असणार आहे, हे लक्षात घ्या. पहिला मुद्दा. दुसरा, मात्र आपली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा असणार आहे ती 1750 गुणांची आहे आणि त्यानंतर आपला इंटरव्ह्यू जो असणार आहे तो 275 गुणांचा असणार आहे. आपल्याला आता जी तयारी करायची आहे, आत्ताचा जो वेळ आहे ना, तो ह्या मुख्य परीक्षेसाठीच वापरायचा आहे. तो कशा पद्धतीने वापरायचा, पूर्व परीक्षेचा अभ्यास कधीपासून करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या सेशन मध्ये बेसिकली पाहणार आहोत. पण तत्पूर्वी पूर्व परीक्षेची योजना तर तुम्हाला माहितीच आहे. आपल्या मुख्य परीक्षेमध्ये जे पेपर्स आहेत त्यातला पेपर क्रमांक 1 आणि 2 मराठी आणि इंग्रजी हे आपण नाही आत्ता करायचे, त्यासाठी नंतर आपल्याला वेळ आहे. मराठी इंग्रजीमध्ये नापास होतात का, UPSCला 33% मुलं दरवर्षी मराठी इंग्लिश किंवा द्वितीय भाषा आणि इंग्लिश याच्यामध्ये नापास होतात. त्याचा अभ्यास करावा लागतो, पण तो कसा करायचा, कशा पद्धतीने, काय काळजी घ्यायची, आत्ता बिलकुल काळजी करू नका. ते तुम्हाला प्रिलिम नंतर सहज जमणार आहे. राहिला काय, इथून भाग खालती. याच्यामध्ये महत्वाचा आहे निबंध, तो तुमचा अत्यंत महत्वाचा विषय. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 आणि मग वैकल्पिक विषय. आता ह्या सगळा जो काही बघितला ना आपण, तर पेपर दिसतात फक्त GSचे 4, वैकल्पिक विषयाचे 2 आणि निबंधाचा 1, असे 7 पेपर आहेत. वरवर पाहता हे 7 पेपर म्हणजे 7 पर्वतरांगांप्रमाणे आहेत. आणि म्हणून आत्ता आपल्याला जर सगळ्यात मोठी अडचण कुठली असेल, जे स्टार्ट करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर, की मी आता नक्की कुठल्या विषयांचा अभ्यास करू आणि कशावरती कमांड मिळवू. मित्रांनो, हे करत असताना जर इथे तुम्ही लक्षात घेतलं, हे सगळं करत असताना मुलांना हे समजत नाहीये की मी ऑप्शनल करू का, त्यासोबत GS1, GS2, GS3 करू का, GS4 कडे जाऊ, एसेचं काय करू, का सगळेच विषय मी एका दिवशी घेऊ, 1, 2, 3, 4, 5, 6 काय करू. काय होतं माहितीये का, जेव्हा आपल्यासमोर डोंगर दिसायला लागतो ना कामाचा, तेव्हा आपल्याला मग सुचत नाही, कळत नाही. आणि जेव्हा गोष्टी सुचत नाहीत ना, तेव्हा आपण काय होतो, ब्लॉक होऊन जातो. मित्रांनो, अशा पद्धतीने ब्लॉक होणं साहजिक आहे. का माहितीये, कारण जर आत्ता ऑप्शनल सुरू केला तर मित्रांनो ऑप्शनल संपायलाच तुम्हाला
किमान बाहेरची लोक तुम्हाला जे सांगतात त्या पद्धतीने 6-6 महिने लागतात, 8-8 महिने लागतात. आणि मग आता आमच्याकडे वेळच नाहीये. बर, एथिक्सला किती वेळ लागतो किंवा पॉलिटीला किती वेळ लागतो? तर बघा सर, त्यांच्याकडे मी बॅच बघितली तर ते 2 महिन्याची बॅच म्हणाले. नाही, एथिक्सचे तर ते 3 महिने बॅच म्हणाले. म्हणजे एथिक्स 3 महिने करावं लागेल का? नाही, एसएचं काय करायचं? नाही, एसएचं ते म्हणले 7 दिवसात एक वर्कशॉप घेऊ आणि संपवून टाकू. म्हणजे दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत बघा. ऑप्शनल किंवा पॉलिटी किंवा एथिक्स सारख्या विषयांना हे 8 महिने, 6 महिने, 3 महिने म्हणतात. आणि दुसरीकडे एसए सारख्या विषयांना हे 7 दिवसात उरकून टाकू असंही म्हणतात. पहिल्या दिवशी आल्यानंतर विद्यार्थ्याला म्हणतात बस हे घे टॉपिक आणि लिह बरं याच्यावरती. म्हणजे ते अगोदरच भेदरलेलं आहे, अगोदरच ते घाबरलेलं आहे. आणि त्याच्यावर तुम्ही काय करताय? हा घे निबंधाचा विषय आणि लिह, बसतो मी तुझ्या बाजूला. अरे म्हणजे अजून बर्डन. हे तर लक्षात तुमच्या. म्हणजे हे अशा परिस्थितीमध्ये ते पोरग किंवा ती मुलगी पुन्हा त्या निबंधाकडे कधीच बघत नाही. हे अरे जमते का नाही असा. मित्रांनो, ह्या सगळ्या अनसायंटिफिक बाबी आहेत आणि ह्या सगळ्या ट्रॅडिशनल बाबी आहेत. आणि ट्रॅडिशनल वेने जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर निश्चित आहे एवढा वेळ लागणार. निश्चित आहे ह्या एवढा वेळ लागणार. मग आपल्याला काय करायचंय? तर माझं नेहमीचं आवडतं वाक्य आहे शिव खेरा यांचं. ते म्हणजे विजेते वेगळ्या गोष्टी कधी करत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी कधी करत नाहीत. विजेते त्याच गोष्टी पण वेगळ्या पद्धतीने करतात. मित्रांनो, जर आपण हे करू शकलो तर आपल्याला निश्चितपणे विजय आणि यश प्राप्त करता येईल. इलॉन मस्क यांनी जे आज जगामध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांनी वेगळं काही बनवलं नाहीये. त्यांनी कार हवेतून चालणारी बनवली नाहीये. लक्षात घ्या, कार तीच आहे, फक्त ती विजेवर चालणारी बनवली. कार तीच आहे पण ती सॉफ्टवेअर वरती अधिक चालणारी बनवली आणि म्हणून ते आज बिलियनियर आहेत, ते जगामध्ये श्रीमंत आहेत. मित्रांनो, होतं काय की आपलं बलस्थान ओळखायचं आणि आपल्याला तीच गोष्ट करायची आहे पण वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार करायचा आणि यशाला गवसणी घालायची. बघा, भीड़ का हिस्सा बनोगे ना, भीड़ का हिस्सा बनोगे तो भीड़ में भेड़ हो जाओगे. म्हणजेच काय, जर आपण त्या गर्दीचा एक भाग बनलो ना तर गर्दीला कधी डोकं नसतं आणि डोकं नसलेली लोक कधी यशस्वी होत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, भीतीपोटी अभ्यासाला बसू नका. ब्रह्मराक्षस लागल्याप्रमाणे अभ्यासाला बसू नका. थोडासा वेगळा विचार करा आणि या परीक्षेला मी कसं टॅकल करू शकतो याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ नाव घ्यायचं नाहीये, तर नावाबरोबरच त्यांची शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात आणायची आहे आणि ती म्हणजे गनिमी कावा. मित्रांनो, आपल्याला इथे सुद्धा तेच करायचंय. आणि म्हणून या सेशनमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की आजपासून जर विचार केलात, आज आपली तारीख आहे किती बरं? 21 मार्च, बरोबर आहे. या 21 मार्च पासून जर आपण जून या पर्यंतचा वेळ जर लक्षात घेतला तर मेचा अख्खा महिना, एप्रिलचा अख्खा महिना, 30 आणि 30 60 दिवस आपल्याला मिळतात आणि मार्चचे 10 दिवस, 70 दिवस आपल्या हातात आहेत. या 70 दिवसामध्ये प्लस जे विद्यार्थी जुने असतील ते निश्चितपणे 15 जूनच्या आसपास प्रिलिमला स्टार्ट करतील. त्यांच्याकडे आणखी 15 दिवस ऍड होतात. जवळपास 85 दिवस आपल्याला मिळतात. किती? 85 दिवस. आणि या 85 दिवसामध्ये जर आपण थोडस जर क्लेवरली या सगळ्या वेळेचा विचार केला तर मित्रांनो, मी तुम्हाला हे गॅरंटीड सांगतो की तुमचा या 85 दिवसामध्ये 85 डेज मध्ये, ठीक आहे, ऑलमोस्ट एथिक्स कव्हर होतो, ऑलमोस्ट तुमचा एसे कव्हर होतो आणि ऑप्शनलचा फक्त शेवटचा 10. जर एखादा विद्यार्थी त्यात 15 जून ते 20 जून पर्यंत द्यायला तयार असेल, त्याचा अभ्यास झालेला असेल, प्रिलिम्स किमान मागच्या 2 ते 3 दिलेले असतील, एखादी मेल्स दिलेली असेल, म्हणजे ज्याचा आपल्या प्रिलिम्सवर कॉन्फिडन्स असेल, असा विद्यार्थी संपूर्णपणे त्या 90 दिवसात ऑप्शनलवर सुद्धा कमांड मिळवू शकतो. 100% मिळवू शकतो. काहीच अडचण येत नाही त्यात. पण आता हे होणार कसं? हे सगळं होणार कसं नाही का? 90 दिवसामध्ये आपल्याला या तिन्ही विषयांवरतीच का फोकस करायचा आहे त्याचंही तुम्हाला मी कारण सांगतो. कारण मित्रांनो, हे तिन्ही विषय जे आहेत त्यातला जो ऑप्शनल आहे त्या ऑप्शनलचा विचार करा.
ह्या सगळ्यामध्ये ऑप्शनलचा विचार करा. याचा एका बाजूला सिलेबस मोठा आहे. कसा आहे तो? मोठा सिलेबस आहे, पण दुसरीकडे त्याचं जे काही मिळणारं आउटपुट आहे ते सुद्धा सर्वाधिक आहे. किती आहे? 500 मार्कांचं आपल्याला ते, अरे 1000 कुठे चाललं, 500 मार्कांकडे त्याचं आउटपुट आहे. 500 मार्कांचा आउटपुट आहे त्याचा. आणि बरं तो आत्ताच का करायचा? कारण जर तो आत्ता अभ्यास केला ना आपण त्याचा, तर तुम्हाला प्रिलिम नंतर काय होईल, त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि त्याच्यावरती मास्टरी मिळवणं शक्य होईल. नाहीतर जर तुम्ही प्रिलिम नंतर ऑप्शनल घेतला तर मित्रांनो पुढच्या त्या उरलेले जे काही 3-4 महिने आहेत, कारण शेवटच्या परीक्षेच्या अगोदरचे 3 महिने आपण कम्प्लिटली रिव्हिजनसाठीच द्यावे लागतील. मग हे सगळं लक्षात घ्यायचंय आपल्याला. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतोय की हे का गरजेचं आहे. बघा, हे बघा, लक्षात घ्या. आपण काय करूया, रिव्हर्स प्लॅनिंग करूया. आपली मुख्य परीक्षा ही समजा आहे कधी, मार्च महिन्यामध्ये तुमची मुख्य परीक्षा आहे, मार्च 26ला. ठीक आहे, मार्च 26ला तुमची मुख्य परीक्षा आहे. या मुख्य परीक्षेकरता किमान आपण 3 महिने दिले पाहिजेत. 3 महिने फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेच्या अभ्यासाकरता सोडून द्या. म्हणजे कधीपासून हो? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे जानेवारी ते मार्च 26 हा तुमच्या हातात वेळ नाहीये, तो फक्त रिव्हिजनचा वेळ आहे. यात फक्त रिव्हिजन करायचे. झालं, हा वेळ आपल्या हातातून गेला. आता राहिलं काय? पूर्व परीक्षा. आपली पूर्व परीक्षा कधी आहे बरं? तर 28 सप्टेंबर. म्हणजेच पूर्व परीक्षेचा जर विचार कराल तर सप्टेंबर 25. याच्या अगोदरचे 3 महिने आपण किमान सोडलेच पाहिजेत. किती? 3 महिने. म्हणजे कुठून महिने आपण सोडणार? जून, जुलै, ऑगस्ट किंवा जुलै ते सप्टेंबर. म्हणजेच जुलै ते सप्टेंबर हा वेळ सुद्धा तुमच्या हातात नाहीये, कारण तो तुमच्या पूर्व परीक्षेच्या रिव्हिजन, पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज, पूर्व परीक्षेसाठीचा तो वेळ आहे. म्हणून हा वेळ तुमचा फक्त परीक्षेसाठीचा वेळ आहे. आता हा सोडला तर राहिला किती मग? बघा, हा सोडला तर राहिला तुमच्या हातामध्ये किती? तर आत्ताच्या मार्च 20 किंवा 21 पासून ते जून एंड पर्यंतचा हा वेळ आहे, जो तुम्हाला मुख्य परीक्षेला देता येईल. म्हणजे एप्रिल, मे, जून 3 महिने 10 दिवस. हे 3 महिने 10 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. आणि अगदीच एखादा नौखा असेल तर त्याच्या हातामध्ये 2 महिने 10 दिवसच आहेत. किती? 2 महिने 10 दिवस नौका असेल तर. आणि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या मध्ये काही वेळ मिळतोय का? मिळतोय. किती मिळतोय? सप्टेंबर नंतर बघा, ऑक्टोबर ते डिसेंबर 25. किती? 3 महिने. म्हणजेच हा वेळ तुम्हाला मिळतोय या ठिकाणी. आता जर तुम्ही स्वप्न पाहत असाल की 25ला माझा परीक्षा, 25ला मला पोस्ट मिळाली पाहिजे, तर मित्रांनो मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे किती? हे 3 महिने आणि हे 3 महिने. हे 6 महिने आहेत की ज्याच्यामध्ये माझ्याकडे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ आहे की नाही? मग एवढ्यातच मला माझा सगळा जो काही मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो संपवणं गरजेचं आहे की नाही? मग त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? अगोदर जे लवकरात लवकर कव्हर होतील आणि ज्याचं वेटेज खूप जास्त आहे ते कव्हर करावं लागेल. अन्यथा काय, तुम्ही प्रिलिम नंतर ऑप्शनल घ्यायचा म्हटला तर तुम्हाला त्या ऑप्शनलवर कमांड मिळवण्यासाठी वेळ आहे कुठे? पण जर तोच ऑप्शनल आपण इथे केला तर या 3 महिन्यामध्ये त्याची व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो, त्याच्यामध्ये मास्टरी मिळवू शकतो, कारण इथे आपण दररोज 2 ते 3 तास त्याला द्यायचे. म्हणून आपल्याला आत्ता ऑप्शनल घेणं गरजेचं आहे. हे पहिलं आपल्या निश्चितपणे डोक्यात लक्षात ठेवा. पण हा ऑप्शनल कसा असायला पाहिजे? मग ऑप्शनल निवडण्याचे जे अनेक कारणं आहेत, अनेक निकष आहेत, त्यापैकी एक निकष तुम्ही सर्वांकडे ऐकला असेल आणि तो म्हणजे संक्षिप्त सिलेबस. आणि त्याचबरोबर तो लवकरात लवकर कव्हर व्हावा, जीएस मध्ये पण कामाला यावा, निश्चित आहे. आणि तशाच प्रकारे जर बघितलं आपण तर 2 कारणांनी, एक तर पहिल्या निकषावरती समाजशास्त्र नेहमीच खरं उतरतं. समाजशास्त्राचा सिलेबस ओळखीचा, समाजशास्त्राचा सिलेबस संक्षिप्त आणि समाजशास्त्र हा कमीत कमी दिवसामध्ये तयार होणारा विषय आहे आणि त्यामुळेच त्याचबरोबर तो जीएस मध्ये कामाला येतोच आहे. ह्या सगळ्या फॅक्टरमुळे आपण ऑप्शनल तर घ्यायचा सोशोलॉजी, पण त्याचबरोबर आणखी एका कारणासाठी तुम्ही सोशोलॉजी हा घेतला पाहिजे. तो म्हणजे हाच केवळ हा विषय आहे
तुम्ही कुठेही बघून या, तुम्ही कुठेही बघा, कुठेही चौकशी करा, कुठेही तुम्ही याचा विचार करा, सोशिओलॉजी हा 90 दिवसामध्ये कव्हर होतो. 90 दिवसामध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये तो कव्हर होतो. हे आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत दाखवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. का करू शकले ते? का करू शकले? मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आणि ते म्हणजे फ्लिप मॉडेल. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीने दुसरा बघा मुद्दा. आता दुसरा मुद्दा बघा. जेव्हा तुम्ही इथं प्रिलिम्सचा अभ्यास करणार आहात या काळामध्ये, त्याच बरोबरीने या 3 महिन्यामध्ये आपल्याला आणखी एक विषय घेता येतो. तो म्हणजे माहितीये कोणता? एसेचा. का बरं एसे घ्यायचा सर? कारण मित्रांनो, एसे हा तुमच्या इतर विषयांप्रमाणे नाहीये. हिस्ट्री सलग 1 महिना केला संपला, भूगोल सलग 1 महिना केला संपला, पण एसे सलग 1 महिना कर नाहीतर 2 महिने कर, नाही संपत तो. कारण एसे हा कौशल्य आधारित विषय आहे. एसे मध्ये तुम्हाला भाषेवर प्रभुत्व पाहिजे, एसे मध्ये तुम्हाला कॉन्टेंटवर प्रभुत्व पाहिजे, एसे मध्ये तुम्हाला जे छोटे छोटे टेक्निकल ऍस्पेक्ट्स आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग, इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन, लँग्वेज, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला कमांड पाहिजे. आणि हे एका दिवसात होत नाही. पी हळद आणि हो गोरी एका दिवसात होत नाही. तो आपल्याला व्यवस्थितपणे सातत्याने करावा लागतो. त्याचा फायदा आहे हो, तो सातत्याने वर्षभर करण्याचा फायदा आहे. कोणता फायदा आहे माहितीये? तो म्हणजे एसे तुमचा वेळ एकदाच 2 महिने काढून घेत नाही. तो फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की बाबा रे, जे करतोयस ना, न्यूजपेपर वाचतोयस किंवा जो अभ्यास करतोयस, ते करताना मला लक्षात ठेव. म्हणजे तू वाचलंस एखादं स्टेटमेंट, ते स्टेटमेंट वाचल्यानंतर हे मला जीएसला कामाला येईल का, हे जसं म्हणतोस ना, तसं एसेला कुठं कामाला येईल एवढं म्हण. एवढंच आहे. आणि म्हणून तो कॉन्टेंट लक्षात घे, तो दररोज गोळा कर. मी तुझी वेगळी मागणी करत नाही असं तुम्हाला नेहमी एसे म्हणतो. आणि त्याचबरोबर दर रविवारी 2 ते 3 तास माझ्यासाठी काढून ठेव. जे काही ब्रेनस्टॉर्मिंग सांगितलंय तेवढं कर, जे काही इंट्रोडक्शन लिहायला लावलंय तेवढं कर, जे काही तुला कन्क्लुजन लिहायला लावलंय तेवढंच कर. तेवढंच करायचंय. 2 ते 3 तास द्यायचे दररोज, ह्या आठवड्यातले एक फक्त रविवारचे. मित्रांनो, आपला एसे त्या ठिकाणी कव्हर होतो. डेली करत राहा. आणि या स्ट्रॅटेजीने मित्रांनो माहितीये, तुम्ही प्रिलिम्सच्या काळामध्ये सुद्धा जो अभ्यास कराल ना, त्या प्रिलिम्सच्या काळामध्ये सुद्धा तुमचा एसेचा अभ्यास थांबत नाही थांबत. कारण एसे तुम्हाला वेगळी मागणी करत नाही हो. एसे फक्त आणि फक्त एका गोष्टीची मागणी करतो, अप्रोच. आणि हा एसेचा अप्रोच निर्माण होण्यासाठी मात्र आपल्याला अवघ्या 30 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. अवघ्या 30 दिवसामध्ये एसेचा अप्रोच येतो. आणि त्याच्यानंतर सुरू होतात त्या फक्त प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. कंटेंट गोळा करणं, कंटेंट गोळा करणं आणि कंटेंट गोळा करणं, एवढंच काम त्याच्यामध्ये राहतं. आणि म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार केला ना मित्रांनो, तर हे सगळं शक्य आहे. ऑप्शनल जो आहे तो 90 दिवसात पूर्ण करणं शक्य आहे. त्याचबरोबर एसे, त्याच्या अगोदर एथिक्स 45 डेज मध्ये पूर्ण करणं शक्य आहे. आणि एसे हा अवघ्या 30 दिवसामध्ये कव्हर करणं शक्य आहे. हे शक्य आहे. आणि जर हे तुम्ही करू शकला, आणि असं नाहीये की 90 दिवस प्लस 45 प्लस, असं नाहीये. आपण एका दिवशी जर नियोजन केलं दिवसाचं, तर ऑप्शनलला 6 आवर्स पुरेसे आहेत, एथिक्सला 4 आवर्स डेली पुरेसे आहेत, आणि एसेला 1 आवर डेली पुरेसा आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत गेलात, ओके, दिवसाला जर या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं, तर आरामशीर आज 21 मार्च पासून 21 एप्रिल पर्यंत एसे फिनिश झालेला असेल. 21 मार्च पासून 10 एप्रिल पर्यंत तुमचा एथिक्स फिनिश झालेला असेल. आणि 21 मार्च पासून 20 जून पर्यंत तुमचा ऑप्शनल फिनिश झालेला असेल. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही 1000 मार्क तुमची प्रिलिम्सच्या अगोदरच पूर्ण कव्हर झालेले असतील. प्रिलिम्सच्या अगोदर तुमची या 3 विषयावरती कमांड आलेली असेल. आणि एवढंच नव्हे, तर त्याच्या पुढे जो काही अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या काळात आपण ह्या 3ही विषयांची सतत रिव्हिजन, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन, कंटेंट ॲडिशन हे करतच राहायचंय. आणि तोच ॲडव्हान्टेज आहे आपला इतर सर्व विद्यार्थ्यांपेक्षा. कारण इतर विद्यार्थी हे अडकून पडलेले असतात
काय करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, नाही. आपण काय करणार, जिथे इनपुट कमी आहे आणि जिथे आउटपुट जास्त आहे असे विषय अगोदर घेतले, त्याच्यावरती कमांड मिळवली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत गेलो तर डेफिनेटली ज्यातून आपल्याला सर्वाधिक गुण मिळतात ते विषय आपले कव्हर झालेले असतात. पण राहतो पुन्हा प्रश्न हाच की सर हे कसं शक्य आहे, हे 90 दिवसात ऑप्शनल करणं कसं शक्य आहे. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की ह्या सगळ्या बाबी शक्य आहेत का, कारण जेव्हा तुम्ही डेली अभ्यास करताना तेव्हा ते शक्य होतं. आणि डेली अभ्यास करणं, डेली लेक्चर्स करणं, त्यातून कॉन्सेप्ट समजून घेणं, डेली वाचन करणं, नोट्स काढणं, डेली लिहिणं आणि तपासून घेणं आणि डेली त्या पद्धतीने रिव्हिजन करणं, डेली जर तुम्ही हे करू शकलात तर आणि तरच हे शक्य आहे. पण जर अशी एखादी बॅच आपण बघितली की जिथे आठवड्याचे 3 दिवसच आम्ही फक्त ऑप्शनल घेतो किंवा 2 दिवसच आम्ही एथिक्स करतो, तर मित्रांनो मग 6 महिने संत वाहते कृष्णामाई या पद्धतीने आपलं घोडं त्या ठिकाणी गंगेत न्हायला लागेल. आणि मग शेवटी काय आहे, मग मात्र विचार करावा लागेल की 25 द्यायचा का 26 देऊ, हे मात्र नक्की करावं लागेल. जर आपण आठवड्याच्या 2 दिवस, आठवड्याचे 3 दिवसच फक्त क्लासचे अशा पद्धतीने जर अभ्यास करायला गेलो तर ते कधीच शक्य नाहीये. ते तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही डेली बेसिसवरती हा पॅटर्न फॉलो करू शकाल. आणि हे तुम्हाला करणं शक्य आहे केवळ आणि केवळ आपल्या द ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती. त्याचं कारण काय, जे मी तुम्हाला मगापासून सांगतोय ते म्हणजे फ्लिप मॉडेल. हे आपलं जे फ्लिप मॉडेल आहे, या फ्लिप मॉडेलमुळे ते शक्य आहे, हे लक्षात घ्या. ह्या फ्लिप मॉडेलमध्ये आपण काय करतो तर मित्रांनो, एकूणच मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की तुमच्या सिरियसनेस बद्दल कुणीही शंका घेऊ नये, तुमच्या स्वप्नांबद्दल कुणीही शंका घेऊ नये, तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीबद्दल कुणीही शंका घेऊ नये. फक्त काय करावं माहितीये की मित्रांनी, तुम्हाला जे गरजेचं आहे, तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्हाला द्यावं. बघा तुम्ही निश्चितपणे यश मिळवू शकता. जसं की एफ फॉर फ्लेक्झिबिलिटी. मित्रांनो काय पाहिजे तुम्हाला, फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. सर नको आम्हाला फक्त तुम्ही 3 दिवस शिकवायला, सर नको आम्हाला दिवसभरात फक्त 2 तास तुम्ही आम्हाला शिकवायला, नाही. आम्हाला आमच्या फ्लेक्झिबिलिटी प्रमाणे, आम्हाला आमच्या पद्धतीने अभ्यास करण्याची संधी आहे का तुमच्याकडे, तर आम्ही काय करू, डेली बेसिसवर आम्ही करू. तुम्ही म्हणताय सर दिवसा अभ्यास करा, मी निशाचर आहे, मला रात्री करायचं आहे, मी रात्री करेन. सर मी पहाटे 3 वाजता उठतो, मी तिथून अभ्यास करतो 3 ते 6:30, कोण जग झोपलेलं आहे, मी अभ्यास करत असतो. ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ही तुम्हाला पाहिजे. ती फ्लेक्झिबिलिटी आपला प्लॅटफॉर्म तुम्हाला देतो, हे लक्षात घ्या. पहिलं. दुसरा, यल ही जी आहे पद्धत यलची, ती म्हणजे काय हो, ज्याच्यामध्ये जी लर्निंग आहे, लर्निंग मेथड, ही लर्निंग मेथड एकाच वेळेस ऑनलाईन, त्याचबरोबर ऑफलाईन, आणि त्याचबरोबर ते रेकॉर्डेड, अशा तिन्ही पद्धतीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि ह्या तिन्ही पद्धतींचा समावेश असल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना कुठेही एकटं पडल्याची भावना निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षक सातत्याने सोबत असल्याची त्या ठिकाणी आत्मविश्वासाने भावना असते की सर किंवा शिक्षक आमच्या सोबत आहेत, आमचे मेंटर सोबत आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, पारंपरिक पद्धतीमध्ये केवळ 2 तास आले, शिकवून निघून गेले, 1 to many, कुणाचं कुणाला लक्ष नाहीये. पण याच्यामध्ये काय होतं की त्या रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा शिक्षक तुमच्या सोबत आहेत, त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये सुद्धा शिक्षक तुमच्याशी 1 to 1 मीटिंग घेत आहेत. आणि त्याचबरोबर जेव्हा पीवायक्यूचे सेशन असतात, त्या पीवायक्यूच्या सेशन मध्ये तुम्ही इथे येऊन ऑफलाईन बसून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुढचं पाऊल टाकू शकता. ही लर्निंग मेथड इतकी इनोव्हेटिव्ह आहे की जे आपण या ठिकाणी डेव्हलप केली. आणि त्याचबरोबर इंटरॅक्शन, जे मी आता सांगत होतो तुम्हाला त्या पद्धतीने, इंटरॅक्टिव्ह मेथड ही पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह मेथड आहे. आणि 1 to 1 सगळं मॉडेल असल्या कारणाने काय होतं, तुमचं इंटरॅक्शन कंटिन्युअसली शिक्षकांसोबत चालतं, तुमचं इंटरॅक्शन कंटिन्युअसली तुमच्या कोहर्ट मधल्या विद्यार्थ्यांसोबत चालत असतं. आणि त्यामुळे काय होतं, इंटरॅक्टिव्ह पद्धतीने जर मला एखादा प्रश्न नाही आला तर मी विचारू शकतो, मी दुसऱ्यांचं उत्तर बघू शकतो, चर्चात्मक यास आणि कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता बरं का, हे इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मॉडेल चालतं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर काय होतं, याच्यामध्ये प्लॅन आणि टार्गेट्स, हे सगळं मॉडेल हे टार्गेट बेस आहे.
अतिशय प्लॅन्ड आहे, म्हणजे सुनियोजित. जे 45 दिवस आहेत किंवा जे आपण म्हणलं 90 डेज, चेकलिस्ट पद्धतीने आपण काम करतो. आणि चेकलिस्टमुळे काय होतं, विद्यार्थ्यांना ना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही हो. विद्यार्थ्यांना काय सरांनी सांगितलंय आज हे 2 टॉपिक आहेत किंवा हा आज 1 टॉपिक आहे, तेवढं फक्त त्याला टार्गेट कव्हर करायचंय. आत्मविश्वासाने आणि आनंदाने रात्री तो झोपतो आणि त्याला हेही माहिती असतं की उद्या मला काय करायचंय या पद्धतीने. त्यामुळे होतं काय की टार्गेट बेस प्रत्येक गोष्ट, म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं तर जेव्हा तुम्ही हे बघाल की या ठिकाणी ही सोशोलॉजी, जेव्हा आपला विद्यार्थी कोणी येतो आपल्याकडे, हा सोशोलॉजीचा पेपर 1 आणि पेपर 2 आहे. आणि ह्या सगळ्या पेपरला आपण काय केलं बघा, अशा चेकलिस्ट मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आणि हे चेकलिस्ट मध्ये डिवाइड केल्या कारणाने तिथे काय होतं, 1 मिनिट मी तुम्हाला हे पहिल्या टॉपिक पासून दाखवतो. हे सगळे यादी आहे एका बाजूला आणि इथे चॅप्टर असतो, टॉपिक असतो आणि डे असतो. या पद्धतीने मुख्य टॉपिकला डिवाइड केलेलं असतं टॉपिक्स मध्ये आणि त्यानुसार विद्यार्थी काय करतो, तिकडे टार्गेट्स असतात डे वाईज आणि त्या डे वाईज टार्गेट नुसार विद्यार्थ्याला आपलं काम करायचंय. एखाद्या विद्यार्थ्याला नाही जमत, मागे पडला, काही हरकत नाहीये. मागे पडला, अवेअरनेस क्रिएट होतो, अरे नाही मागे पडायला लागलोय, 90 दिवसात संपवायचंय, चला पटकन अजून काय करता येईल पुढे भेटायचंय. म्हणजेच काय की जरी समजा काही कारणामुळे मागे पुढे झालं तरी सुद्धा अवेअरनेस आला की नाही. हे बाकीच्या ऑफलाईन किंवा इतर प्रकारच्या कुठल्याही बॅच मध्ये अवेअरनेस क्रिएटच होत नाही मित्रांनो. आणि त्यामुळे अवेअरनेस नाही तर सुधारणा नाही. एथिक्स मध्ये सुद्धा आपण काय केलं तर संपूर्ण जो सिलेबस आहे नीतिशास्त्राचा, हा संपूर्ण सिलेबस आपण चेकलिस्ट मध्ये डिवाइड केलेला असतो. हा आपला आयोगाने दिलेला सिलेबस आहे. या सिलेबसलाच काय केलं आपण चेकलिस्ट मध्ये डिवाइड केलं, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अडचणच नाही. मला करायचं काय आहे, तुम्हाला विचार करायचीच काही नाही, गरज नाहीये. तुम्ही फक्त आणि फक्त काय करा, एक्झिक्यूट करा. बघा इथे टॉपिक आहे, तिकडे डेट आहे. हा पहिला टॉपिक, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता. नीतिशास्त्र म्हणजे काय, अर्थ व व्याख्या, हा पहिला दिवस. मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, हा सुद्धा पहिल्या दिवशी कव्हर होतो. निर्धारक आणि परिणाम, हा दुसऱ्या दिवशी. मानवी कृतीमधील नैतिकतेचे परिणाम, हा तिसऱ्या दिवशी. आणि खासगी व सार्वजनिक जीवनातील नैतिकता, हा सुद्धा तिसऱ्या दिवशी. 3 दिवसामध्ये हे 2 एका दिवशी, हा दुसऱ्या दिवशी. अशा पद्धतीने पहिला टॉपिक आपला 3 दिवसात कव्हर. म्हणजेच काय की ही जी चेकलिस्ट आहे ना, हे साधं सोपं आहे हो काम, फार अवघड नाहीये. चेकलिस्ट तयार करणे आणि चेकलिस्ट नुसार माझ्याकडे दिवस किती आहेत, टॉपिक काय आहे, बस त्याचं गणित बसवायचंय टार्गेटेड स्वरूपामध्ये. आज काही करून मी हा अभ्यास संपवणार, अशा पद्धतीने गेल्या कारणाने. आणि पुढचा मुद्दा सांगेन पुढे, या पद्धतीने गेल्या कारणाने आणि या 2 कारणामुळे आपला अभ्यास पूर्णपणे होतो, आत्मविश्वासाने होतो. फक्त आपण इथे फक्त वाचन नाही करणार आहे, फक्त लेक्चर संपवणार नाहीये, आपण आपला अभ्यास करणार आहे आणि ह्या विषयांवर पकड मिळवणार आहे. ते मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. या बरोबरीनेच आणखी एक मुद्दा जो मी आता सांगत होतो तो म्हणजे काय, ते म्हणजे आपलं संपूर्ण जे काही मटेरियल आहे, तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट, लेक्चर असू दे, PYQ असू दे, असाइनमेंट असू दे, त्याचबरोबर नोट्स असू दे, हे सगळं काय केलेलं आहे, हे अतिशय ऑर्गनाइज्ड स्वरूपात तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतं. कुठे, आपल्या ऍपवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. विद्यार्थ्यांची अडचण काय असते माहितीये, मला आता अलीकडल्या काळामध्ये ह्या रिझल्ट नंतर राज्यसेवेच्या प्रिलिमच्या आणि जाहिरातीनंतर भेटलेल्या विद्यार्थ्यांचे एक सगळ्यात मोठा कन्सर्न काय माहितीये, सर या विषयाचं ना साहित्यच कळत नाहीये, या विषयाचं ना सर काय वाचावं हे कळत नाहीये. नाही माझं सर 2-4 दिवस ना ते मटेरियल गोळा करण्यातच गेले बघा, पण अजून काही जमलं नाही. काय होतं, आम्हाला कुठून वाचायचंय हेच कळत नाही, काय वाचू हे कळत नाही. आपल्या प्लॅटफॉर्मवरती ही अडचणच येत नाही, कारण आपण प्रत्येक टॉपिकला हे कुठून वाचायचंय, त्यातल्या कुठल्या चॅप्टर मधून वाचायचंय इथपर्यंत सांगितलेलं आहे, नव्हे त्याला एका पद्धतीने ऑर्गनाइज केलंय. मित्रांनो, आपलं जर तुम्ही ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील बघा हे सगळे डेमो कोर्सेस, आणि त्यात तुम्हाला पाहता येईल की कसा प्रत्येक टॉपिक, मग त्याचे PYQ लेक्चर, त्याच्यानंतर PPT व्हाईट बोर्ड्स, त्याचे असाइनमेंट्स, त्याचे रिव्हिजन, हे सगळं एकाच ठिकाणी ते अवेलेबल आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना इकडे तिकडे कुठेही वेळ वाया घालवावा लागत नाही. तो एकाच ठिकाणी असल्या कारणाने सहज एकाच आपल्या वेळेमध्ये पूर्ण एकाग्रता साध्य करून तो अभ्यास पूर्ण करता येतो. आणि म्हणून इतक्या आत्मविश्वासाने
आणि तेवढ्याच अनुभवाने हे मी सांगू शकतो आणि आम्ही सांगू शकतो की या 90 दिवसात तुमचा ऑप्शनल, एथिक्स आणि एसे कव्हर होईल. आणि त्याचबरोबर 20 एप्रिल नंतर जेव्हा तुमचा एथिक्स कव्हर झालेला असेल तर पुढच्या 20 मे पर्यंत तुम्हाला जिओग्राफी सारखा 1 महिन्यात कव्हर होणारा विषय घेता येऊ शकतो. मित्रांनो, हे कव्हर करणं का गरजेचं आहे? तुम्ही जे इतर छोटे छोटे विषय जसं इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंडियन सोसायटी आहे, यासारखे विषय का घेऊ नयेत? त्याचं पहिलं कारण असं आहे की हे सगळे जे विषय आहेत हे असे नाही आहेत की ज्यांचं खूप आउटपुट आहे. म्हणजे हे किती बघा, 50 मार्काला, त्यानंतर 80 मार्काला, अशा पद्धतीने हे आहेत. पण हे तिन्ही विषय जे आपण म्हणतोय ना, हे 250 मार्कांचे आहेत. आणि त्यामुळे कसं होतं, एक पीस ऑफ माइंड आपल्याला मिळतं. मात्र जर तुम्ही या विषयांकडे गेला, समजा इंटरनल सिक्युरिटी असेल, हे वगैरे, पुन्हा अडचण तीच आहे, साहित्य उपलब्ध नाही. पुन्हा तो कव्हर करेपर्यंत आपल्याला 1 महिने, 1.5 महिने निघून जातात, हाती काहीच लागत नाही. आणि म्हणून कसं होतं, आपल्याला सगळ्या आपल्या थोरा मोठ्यांनी सांगितलंय ना, जे जे काही मोठं आहे आणि जे महत्वाचं आहे ना, अगोदर ते उरकून घ्या. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. छोट्या छोट्या गोष्टी शेवटी ठेवा. राहिल्या तरी त्याचं मग ओझं वाटत नाही, संकट नाही आणि टेन्शन नाही. आणि म्हणून मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं. आणि हे आत्ताच आहे का हो? मी तुम्हाला एक थोडीशी याच्यातला अनुभव सांगतो. हा माझा विद्यार्थी रवींद्र राठोड. बघा, वयाच्या 22व्या वर्षी हा डीसी झाला. ज्यावेळेस तो आला, आय थिंक मला वाटतं आता आठवत आहे बघा, जूनचा महिना होता. जूनच्या महिन्यामध्ये हा आला. 2016च्या बॅचचा हा डेप्युटी कलेक्टर आहे. 2016च्या बॅचचा हा डेप्युटी कलेक्टर आहे. त्याच्या अगोदर 2015चं वर्ष लक्षात घ्या. जून महिन्यामध्ये हा आलेला साधारणपणे. आणि जेव्हा आला तेव्हा एकच होतं, सर काही दिवसांपासून मी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचलेले आहेत, पुढे आता काय करायचं? म्हणलं काय करायचं, आता अभ्यास करायचा? नाही, पण आपल्याला या वर्षी पोस्ट काढायची आहे. अरे पण म्हणलं, तू शक्य आहे का? एका वर्षात तुला हे करणं शक्य आहे का? एका वर्षात तुला हे शक्य आहे का? सर तुम्ही सांगा, मी करतो. तसं एकच वाक्य होतं, तुम्ही सांगा, मी करतो. करायला मागे पडणार नाही. आणि मग तिथून आमचा प्रवास झाला. पहिला 1 महिना तर मला प्रचंड अविश्वास, की हे कसं काय करू शकेल का, खरंच करू शकेल का? पण नाही मित्रांनो, त्याने सुरुवातीच्या 1-2 आठवड्यामध्येच दाखवून दिलं की सर तुम्ही फक्त टार्गेट द्या, तुम्ही फक्त मला सांगा, मी ते कंप्लीट करून येतो. आणि तो खरंच करून यायचा. आणि 2 आठवड्यानंतर मात्र मग मीही सिरियस झालो आणि तिथून आमचा प्रवास झाला. मित्रांनो, काय केलं आम्ही, तर आम्ही प्रत्येक गोष्टीला प्रायोरिटाईज केलं. कारण आम्हाला हे माहिती होतं, एवढ्या कमी वेळेमध्ये जर सगळा अभ्यासक्रम आणि सगळे विषय घेतले तर डेफिनेटली आम्हाला तो वेळ पुरणार नव्हता. आम्ही प्रत्येक गोष्ट प्रायोरिटाईज करत गेलो. परीक्षेची गरज ओळखून अगोदर काय महत्वाचं आहे, कमी इनपुटमध्ये आउटपुट कुठून जास्त निघतंय, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही कमांड मिळवत गेलो. आणि एक करत प्रिलिम्स, मेन्स आणि वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी, म्हणजे तयारी सुरुवात त्यांनी केली 21व्या वर्षी, 22व्या वर्षी रिझल्ट लागला त्याचा आणि तो डेप्युटी कलेक्टर झाला. आज रायगडमध्ये रोजगार हमी योजनेवरती तो तिथला उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतोय. रवींद्र राठोड हा जो प्रवास करू शकला ते त्या बेसिक काही महत्वाच्या गोष्टींमुळे करू शकला. ते म्हणजे काय मित्रांनो, टाइम मॅनेज कधीच करता येत नसतो. आपल्याला प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात. लक्षात घ्या, टाइम कधी वाढत नाही, टाइम कधी कमी होत नसतो. मात्र जर तुम्ही तुमच्या प्रायोरिटी ठरवायला चुकलात तर मात्र आहे तो वेळ कधीच पुरत नाही, तो नेहमीच कमी वाटायला लागतो. हे पहिलं कारण. दुसरं, त्याने केलेला टार्गेटेड अभ्यास. त्याने नेहमी डेली टार्गेट्स ठेवून ते कव्हर करत गेला. त्यामुळे झालं काय, त्याला एक अंदाज होता, मी किती कव्हर करू शकणार आहे एवढ्या दिवसामध्ये, हे त्याला अंदाज होता. आणि मागे पडला तरी त्याला कळायचं, अरे नाही, मागे पडलो, उद्या 2 करावे लागतील. त्यामुळे काय झालं, सातत्य निर्माण झालं. हे त्याचं दुसरं कारण होतं. आणि तिसरं ते म्हणजे कंटिन्युअस फीडबॅक, आमची सततची चर्चा. आणि या कारणामुळे रवींद्रला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतला विद्यार्थी बरं का हा, पण त्याने हे यश मिळवलं वयाच्या 22व्या वर्षी. आणि निश्चितपणे आज 2016 ते आज 2025 म्हणजे पुढचं आता 10 वर्षात त्याची ड्युटी होते, त्याची सिनियरिटी होते. आणखी 5 ते 6 वर्षानंतर तो IAS बनण्यासाठी सुद्धा पात्र ठरतो. आणखी 5 वर्षानंतर तो IAS झालेला सुद्धा असेल. मित्रांनो, हे करणं शक्य आहे, हे मी पुराव्यासह सांगतोय. आपले जे विद्यार्थी सध्या पाईपलाईन मध्ये आहेत, म्हणजे जे उद्या DC होतील, IAS होतील, त्या विद्यार्थ्यांच्या आधारे, रवींद्रच्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आधारे, अनुभवाच्या आधारे मी तुम्हाला हे सांगू शकतो की गोष्टी प्रायोरिटाईज करा. टाइम मॅनेज नका करू, तुम्ही स्वतःचं सेल्फ मॅनेजमेंट करा.
आणि त्याचबरोबर टार्गेटेड अभ्यास करा. निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं. जे प्रचंड मोठे आहेत ना, हिमालया एवढे, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी यासारखे विषय आत्ता घेऊन काही उपयोग नाहीये, कारण ते प्रचंड तुमचा वेळ त्या ठिकाणी खातील आणि इनपुट मात्र भरपूर दिल्यानंतर सुद्धा आउटपुट मात्र फार कमी त्यातून तुम्हाला मिळेल. आणि म्हणून मित्रांनो, थोडंसं ते जे वाक्य होतं शिवखेरा यांचं, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, आपण काही वेगळे विषय करणार नाहीये, पण तेच विषय आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यासणार आहोत. किती दिवस आणखी आपण त्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये अडकणार आहोत? वेगळ्या पद्धती अनुसरा, त्यांचं अनुकरण करा आणि वेगळ्या पद्धतीने पुढे जा. मित्रांनो, तुमचा टाइम वाचेल आणि तुमच्या यशाची टक्केवारी सुद्धा वाढेल, यात नक्कीच दुमत नाहीये. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.